डे 5. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता मी आलोय आता झाले आवरून बिरून. आता आम्ही निघलोय. इकडून जाणार आहे गोल्ड सूक, तिकडून नाईफला. मी ऐकलंय नाईफमध्ये पण स्वस्त मोबाईल वगैरे इलेक्ट्रॉनिक गोष्ट मिळते. आता तिकडे चालू आहे. तिकडून परत जाणार आम्ही मीना बाजार. तर बघू जसं प्लॅनिंग होईल तसं. प्लॅनिंग करतोय एक होतोय एक. आता बघूया. आता इकडून निघालोय. आता इकडून मेट्रोवरनं DG सराफ तिकडून जायचंय गोल्ड सूकला. बघूया, तुम्हाला दाखवतोय. आज सोन्याची शॉपिंग करूया आणि इलेक्ट्रिक मोबाईल वगैरे. चला. इकडं रस्त्यावरनं अगर सिग्नल असेल तर आपल्याला हे बटन दाबायचं. हे दाबले की वेट. मग तिकडे स्वतःहून सिग्नल चालू होणार. मग त्यानंतर आपण जायचं. ग्रीन सिग्नल लागला की आपण पुढे जायचं. रेड असेल तर थांबायचं. मग इकडे बटन दाबलं की चला पुढं. मग चालू होणार. मग जायचं पुढं. आता आपण आला आहे गोल्ड सूकला. आतमध्ये सोन्याचं मार्केट आहे मोठं. आपण बघूया. आता हे गोल्ड सूकचं गेट आहे. तसं आम्ही इन्क्वायरी केली. 5 तोळ्याची चेन घेतली की 30-35 हजार रुपये फायदा होतोय आपला. पण बघूया आता आपण कसं काय. सगळं सोनं आहे. सोनं सगळं सोनं. असली सोना. पण आलो आहे गोल्ड सूकच्या मार्केटमध्ये. हे बघा सोनं डेंजर एकदम. गोड भरून घेऊन तो कोण शकत नाही. ते विषय वेगळा आहे. सोनं आहे फुल भरलेलं. 40-50 किलो असं. गोल्ड सूक पाणी पण फ्री. एक नंबर आहे. इकडं मेकिंग नाही म्हणजे हर एक वेगवेगळे. तुम्ही हे केलं इकडूनचं मेकिंग चार्ज 1-2 दुकानं 0 आहे. आता तिकडं फायदेच आहे. पण आपण गेल्यावर बघू तिकडं काय काय नाही. आता आलो. आता इकडून पुढे जातो. ज्याच्याकडे बघितलं होतं तिकडं. आता आपण गोल्ड सूकच्या बाहेरच्या मार्केटला आहे. गोल्ड सूक मध्ये सोन्याचं मार्केट आहे. त्या बाहेर परफ्यूम मार्केट. तसं परफ्यूम आपण कालच्या याच्यातच घेतला. 350 रुपयाला एक पडला. एका एक फ्री होता. म्हणजे 700 रुपयाला पडला. एका एक फ्री. तर बघूया पुढं काय काय नाही. आता इकडून चालले मोबाईल मार्केटला. नाईफ मोबाईल मार्केट. हे आपलं मीना बाजारपेक्षा इकडे स्वस्त आहे म्हणतात. आता जाऊन तिकडे बघूया आपण कसं काय रेट सांगूया. तिकडूनचं पण रेट काढला. तो सांगितलं नाही मी. नंतर सांगेल तो. आता मोबाईल घेतलाय आपण. चला काहीतरी प्रॉफिट झालाय समजायचा. आता चाललो मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशन पासून जाणार हॉटेलवरनं आवरून बिवरून 4 वाजता एअरपोर्टला. 11ची प्लेन आहे. 3 तास अगोदर बोर्डिंग करायचे. आणि अजून काय मित्रांना थोडंफार अजून तिकडे शॉपिंग करायची. त्यामुळं 5-6 तास लवकर गेलेला फायदा आहे. आणि उद्या घरी पोचतोय आम्ही 4 वाजेपर्यंत. जसं 2:30 वाजताच पोचन पुण्यात. आणि पुण्यातनं बघू आता बाहेर निघायला किती वेळ लागतो काय नाही. हे मोठे मोठे इमारती. लास्टचा दिवस आजचा. बघूया मग.